रमा कणिक झाले का ग भिजून? नाही अजून, एवढं चिरून झालं ना की मग करते. सुमे बोलत राहा. कुठनं आणले ग ड्रेस? मॉर्निंग वॉकला जायचे 10 पाय देत ना, त्यातला हा 11वा. म्हणजे अगं मी मॉर्निंग वॉकला जाते ना रोज सकाळी, ते जाधवांच्या वाड्याजवळनच जाते. आणि मला लय भूक लागलेली होती, मग गेले वाड्यात. आणि मग काय, मग तिथे रमा बी होती. रमाला म्हंटल मला लय भूक लागली, मला काहीतरी खायला दे. अगो बाईसाहेबांनी मला इतका आग्रह केला खायचा. ताईसाहेबांना माझा स्वभाव आवडला. विचार रमाला, काय ग रमा आहे ना, इतका आवडला का काय सांगू. त्यांनी हे सगळं मला गिफ्ट दिलं. मग नवीन वाटतं ना अगदी. हा सुमे, तू त्यांच्याकडे हावराटासारखं मागून आणलेलं नाहीयेस ना? अगे नाही ग, मी तर एक मिनिट. रमा, वाडा रे तेव्हा तू तिथं होती ना? हे तिथं आल्यानंतर काय झालं? जरा ताईसाहेबांनी स्वतःहून दिलाय का ड्रेस तिला? नाही मामी, सुमी हे समजा मागून घेऊन आली त्यांच्याकडनं. एकतर आधी एवढं भरमसाठ मागितलं खायला, आणि नंतर गेली होती ताईसाहेबांसोबत त्यांच्या खोलीत, तिथूनच घेऊन आली हे समजा. सुमी, अरे तू बडबड करायचीस ना तेव्हा लोक किंमत करत होते आमची. आता तर भिकाऱ्यासारखी वागायला लागलीस ग. लाज वाटत नाही तुला? लाज वाटत नाही असं वागायला? का आमच्या आबरूच्या चिंध्या करत ठरवलेस भावाने? अगं त्यात काय लाज वाटण्यासारखं ग? मी मागितलं त्याने दिलं. तुम्ही इतकी वर्ष तिथं काम करते, मी असं कधी काही घडलेलं नाहीये. आमचं नाक पुनवलेस ना तिथं जाऊन. अगं एवढं काय केलंय ग मी? त्यांच्या घरात काय वस्तू उचलून आणलाय का? नाही ना, ते कोणाला तरी देणारच होते म्हणून मी घेऊन आले. अगं मला आचारासारखे हात कशाला पसरलेस त्यांच्या समोर? काय वाटत असेल बाई साहेबांना? काय म्हणत असतील? सरलाने पुरे संस्कार पण केलं नसलं असं म्हणले असतील. विचार केला ना तरी मला कसं तरी होतंय. नाही पण ही वाड्यावर गेलीच का होती? पण भूका लागले म्हणून गेली भावाने तिथं. ती काय हॉटेल आहे का? भूक लागल्यावर गेलं, दिली ऑर्डर आणि खाल्लं ना आलं परत. हा, तू कोण लागून गेला रे टिकूजीला? तुझा मोठा भाऊ आहे मी. आता पुढे जर बोलशील ना तर जीभ तिच्या ना तोंडाला लागण्यात काय अर्थच नाही. रमी बाहेर ये जा. कुठल्या तोंडावर वाड्यावर जायचं? हे ध्यान वाड्यावर कशाला आलं होतं? सकाळी फेरफटका मारायला गेली होती आणि सहजच वाड्यात गेले असं म्हणत होती ती. सहज? आणि हे तिला गाभाड सापडलंय ना, ते सहज सापडलं म्हणून घेऊन आली असं. खरं काम काहीतरी वेगळंच असणार आहे काय? हो ना? अजून काय धिंगाणा घातला हिनं वाड्यावर? आता तुला सांगते पिंट्या दादा, पण तू तिला काही बोलू नको बरं का. ती छोट्या मालकांना सांगत होती की रमाची लक्षणं ठीक नाहीये, तिच्याकडे लक्ष द्या, आणि तिचं काहीतरी प्रकरण चालू आहे म्हणे, तर ते शोधण्यात माझी मदत कर. असंच काय 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 सांगत होती. तिला तर ना आता पिंट्या दादा जाऊ देत ना, तुला सांगितलं ना मी आता. रमे, हिच्यापासून जरा सावध राहतो. काय तुझ्या कागाळ्या करल तिथं जाऊन उगाच तुझं नाव खराब करत. ती तुझ्याबद्दल काही माहिती मिळते का हेच बघायला आली होती वाड्यावर. आणि मला तर असं वाटतंय ती आता सारखी येतच राहणार. मला बी असंच वाटतंय. हा, मग उगा पाठीशी घालू नको तिला, एकदाच तडका दे. अरे नाही पिंट्या दादा, आता मामी बोलली ना तिला, आता नाही करणार ती असं काही. असं तुला वाटतंय? मा का जागा आहे ती? तिला जरा जरी संशय आला ना रमे, तर हात दोन माग लागल. ते बी खरं आहे. पर पिंट्या दादा, मामी आता चिडली ना, ते काहीच चुकीचं नाहीये बघ. ही आपली सुमी वाड्यावर येऊन जे काही वागली ना, ते लईच विचित्र आहे बघ. माझी तर शर्मेनं मानच खाली झाली. आता वाड्यावर जायला बी कसं तरी वाटते मला. काय अजून काय केलं तिने? अरे आदर्शासारखं कधी खायला न मिळाल्यासारखं करत होती बघ तिकडे. इतकं हावऱ्यासारखी खात होती ना, विचित्र वाटत होतं तिथे. तिच्यामुळे ना बाईसाहेबांनी बी काही खाल्लं नाही तिथे. आबरू घालवायची का माहित राव. थांब, हिला ना आत्ताच चांगलं तडका देतो, परत वाड्यावर पाऊल नाही टाकणार. मामी काही आवरायचं राहिलंय का? नाही झालंय ती. चल निघू.
चल मी पण निघते. तुझं काय तिथं? मॉर्निंग वॉकला. ते मॉर्निंग वॉकला जाता जाता जाधवांचा वाडा लागतो ना, तर ताई साहेबांना त्यांनी दिलेला ड्रेस दाखवते आणि त्यांनी दिलेली लिपस्टिक पण दाखवेन. मग आणि अजून बघते त्यांच्याकडे काय मिळतंय का, मिळालं तर ते पण आपसते. हो ना? हे बघ तू शांत बस. माझं ऐकायचं आता. इथून पुढं वाड्यात पाऊल टाकायचं नाही. का? तू काय वाड्याचा मालक आहे? तू कोण लागून गेला? तुझा मोठा भाऊ आहे मी. इथून पुढं वाड्यात पाऊल टाकलंस ना तर काय करशील? तर तुझं सगळं सामान उचलीन आणि तुला विश्वकडे सोडून येईन. आणि आई हे फक्त बोलते, मी करून दाखवू शकतो. हे बघ तू शहाणपण. गिळाला केलंय, गप गिळायचं, इथं पडून राहायचं. ते तुझ्या तब्येतीला पण बरं आहे आणि पोरासाठी पण चांगलं आहे. बस चल. आई, काल सिमरन माझ्या रूम मध्ये आली होती ना, तू तिचे एक्सप्रेशन्स बघायला हवे होतेस. असं वाटत होतं ती माझी रूम नाही, ताजमहाल बघतेय. अगं ठीक आहे तेजू, आतापर्यंत तिने वाडा फक्त बाहेरून बघितलंय. कोणाची बेडरूम आतमधनं बघण्याची तिच्यावर वेळच आली नाहीये ना. हा, पण तिचं वागणं तुला वेगळं वाटलं असं तू तिला दर्शवू दिलं नाहीस ना. नाही ग, हे सगळं मी आपल्यातच बोलते. उलट तिला जे जे आवडलं ना ते सगळं देऊन टाकलं मी तिला. तसंही मी ते वापरणार नव्हते, तिला तरी उपयोग होईल त्याचा. ठीक आहे, पण आई, रमा आणि सिमरन मध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे एकाच घरात राहून एवढा फरक, गंमतच आहे. ते जो आताची पाचवी बोटं सारखी नसतात. आता आपल्या घरातच बघ ना, मी किती शांत आणि तू किती. मला वाटलंच तू माझ्यावरती येणार आहेस. रमा बरं झालं आलीस. अगं मंजू आली नाही अजून, तेव्हा सगळी कामं तुलाच बघायची. जी बाईसाहेब. सरला बरं नाही आहे का तुला? अशी का दिसतेस? नाही जे तसं काय नाही आहे. मग ते काल सुमी येऊन जे काही वागून गेले ना, तो विषय डोक्यातनच जात नाही माझ्या. तुम्ही दोघांची माफी मागते मी तिच्या वतीनं. का सरला, माफी काय मागतेस? इतकं काहीच झालं नाहीये. तू खूप जास्त विचार करतेस या सगळ्याचा. आजी, जी चूक आहे ती चूकच आहे. तुम्ही मोठ्या मनाच्या आहे म्हणून असं म्हणताय. ते जे काही घेऊन गेले नाहीत ना, ते सगळं उद्याच्या मी आणून देते. खरंच. अगं तू वेडी आहेस का सरला? अगं ती आता आई होणार आहे. तिच्याही काही इच्छा असतील, तिलाही हौसमौज करावीशी वाटत असेल आणि तिच्या ह्या इच्छा आम्ही पूर्ण केल्या असं समज. अगं मावशी, पण तिने जबरदस्तीने नाही दिलं, मीच दिलं तिला ते सगळं. अहो तुम्ही दिल्या, पण तिने असं घ्यायला नको होते ना. पण मी सारखे समजावत असते तिला की बाहेर गेल्यानंतर कुणाकडे गेल्यानंतर कसं वागावं, कसं बोलावं. का डोक्यात शिरत नाही तिच्या. काय ऐकूनच घेत नाही माझं. सरला, आता ह्या परिस्थितीमध्ये ती खुश राहणं हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता ह्या विषयावर तिच्याशी काही बोलू नकोस. हा विषय इथेच संपला. जी कामाला जाते जी. सुमे, सुमे, सुमे. कुठंतरी कांड करायला गेली असेल ताई. तिचं ना डोकं ठिकाणावर आणलंच पाहिजे. रमा, मी बाईसाहेबांशी बोलले सुमीबद्दल. बोललीस? होय, मग सगळं समजून घेतले त्याने. तर तू मनाला अजिबात लावून घेऊ नको आता. मग तू इथलं सगळं बघशील. वय बाईसाहेबांची खोली आवडून येते. चालेल. जाऊन येते पटकन.
छोटे मालक तुम्ही काय झालं? असं का बघताय? तुमच्या बाबतीत माझा एक अंदाज चुकला. काय? तुम्ही हसतात तेव्हाच सुंदर दिसता असं नाही. तुम्ही शांत शांत असतात तेव्हाही सुंदरच दिसता. काय झालंय? तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काही टेन्शन आहे का? अहो आता ते म्हणजे कसं सांगू तेच. आता काल आमची सुमे इथे आली आणि तिने जो काही गोंधळ घातलाय ना त्यासाठी म्या माफी मागते तुमच्याकडं. म्हणजे खरंच सॉरी. अहो मगाशी सरला मावशीशी बोलणं झालं आणि आम्हाला त्याचं काही वाटलेलं नाही. तुम्ही उगाच त्याचा विचार करू नका. पण खरं सांगू का छोटे मालक, मला आता सुमेची भीतीच वाटतेय खूप. भीती? आणि ते पण सुमीची? का? अहो हे समजा तुम्ही हसण्यावर घेऊ नका. लई भयानक आहे आमची सुमे. अहो तुम्हाला माहित नाहीये पण तिच्या मनात एकदा का शंका आली ना तर कुठल्या बी थराला जाऊन याची समजाची माहिती काढेल ती. म्हणून म्हणते मी तिच्यापासून जरा आपण सावधच राहूयात. मला असं वाटतं तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त विचार करता. अहो नाही, लई महाग किती. आणि तुम्ही बी बघितलं ना कसं माझा पाठलाग करत आली होती ते. एकदा तर मोबाईल बी लपवून ठेवला होता आणि आता तर घारी सारखी नजर असते तिची माझ्या फोनवर. मला खरंच लई भीती वाटते बघा तिची. या समजाचा शोध घेतल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. आणि आता काल ती कशासाठी आली होती हे कळलंच असेल ना तुम्हाला. रमा 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 तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा. छोटे मालक, बाईसाहेब म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे बघा. आपण जरा जपूनच वागलं पाहिजे. आणि आता घरात वावरताना बी ना जरा लांबच राहत जाऊयात. आणि तुम्ही फोन आणि मेसेज करताना ते बी नका करू. हे बघा रमा, तुम्ही एकदम असा काही निर्णय घेऊ नका. एवढं काही झालेलं नाही. आपण असंच वागूयात ना, असंच वागूयात. आणि तसं बी मी इथंच तर असते तुमच्या डोळ्यासमोर. आणि तुम्ही बघताच मला. वेळ मिळेल तेव्हा आपण बोलतोय बी. मग कशाला हवेत फोन आणि मेसेजेस. आणि तसं बी फोन आणि मेसेजेस करून कशाला आपणहून कोणाच्या हातात कोलीत द्यायचे नाही का. आणि तुम्ही कुठली बी संधी सोडेल असं मला नाही वाटत. म्हणून मी काय म्हणते तुला. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणताय तसं करू. बस खुश. अहो फक्त मानेन हो काय म्हणताय. स्माइल करा. हा आता ही खरी गुड मॉर्निंग. छोटे मला मोबाईल. काय हो, आत्ताच तुम्ही म्हणालात ना नो मोबाईल म्हणून. हो नाही नाही, मोबाईल वाचतोय तुमचा. ओ सॉरी. हॅलो 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 प्रताप दादा का? आलोच. हॅलो दादा तुम्ही गडबडीत तर नाही ना? आहे थोडा गडबडीत आहे. हा हरकत नाही पण आपल्याला बोलावंच लागल. हा बोला, पटकन बोला. दादा तुम्हाला काय हाती लागलं का? काय हाती लागलं का? आओ दादा मी नाही का तुम्हाला काल म्हणाले होते ते रमाबद्दल. तिचं ते गुलू गुलू बोलणं, ते नाही का लाजणं मुरडणं, तिचं झंगाट, त्याबद्दल म्हणते. अच्छा ते अहो काय नाही म्हणजे काय हो, सापडला का मुलगा? कुठला मुलगा आहे? काय नाव आहे त्याचं? कुठल्या गावचा आहे हो? काय करतो काय तो? नाही हिरो सारखा दिसायलाय का? नाही नाही हिरो सारखा नसेलच तो. आपल्या गावात कुठं असा हिरो सारखा तिला मुलगा सापडणार आहे कुठला? नाही नाही मुळात म्हणजे त्याला तुम्ही रंगी हात पकडला का? हा नाही कुठं बसली होती ती त्याच्या सोबत आणि काय गप्पा मारत बसली होती का? टाइमपास करत बसली होती? काय करत होती नक्की? तुम्ही पाहिलं का तिला? म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत पण हाती काही लागलेलं नाही. मला काही कळलं तुम्ही कळवतो तुम्हाला. अरे देवा, तुम्ही हो म्हटले म्हणून मला वाटलं की हो म्हणजे तुम्ही त्या अर्थाने हो बोलले. कसलं काय? पण दादा माझ्या तुमच्याकडनं लय अपेक्षा आहे बर का. नाही म्हणजे तुम्हाला आठवतंय ना मी तुम्हाला राखी बांधली आहे ते. हा आणि मला खात्री बी आहे की तुम्ही हे माझं काम कराल ना दादा.
नाही बाकी डिटेल मध्ये मी येईल ना वाड्यावर, तेव्हा बोलेन मी तुमच्याशी. हा ठीक आहे, मी जरा बिझी आहे, ठेवतो फोन. हा ठीक आहे ठेवतो. कुठे गेली होती का सकाळी सकाळी घर असं सगळं उघडं टाकून? तू तर असं बोलतोय जसं काय खजाना उघड्यावर टाकून गेली होती. सुमे, विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे, आधीच डोकं फिरलंय माझं. तुला काय करायचंय रे? मी कुठं पण जाईल आणि काही पण करेन. तुला नसत्या उचापत्या कशाला रे? सुमे, कारण जेव्हा पण तू बाहेर जाते ना तेव्हा एकतर आग लावून येते, नाहीतर आगीत पेट्रोल टाकून येते. जे समजायचं ते समज, मला भूक लागली. सुमे, का त्या रमाच्या मागे लागलीयस ग? काय गोडं मारलंय तिनं तुझं? घोडं मारलंय? तिनं अख्खा तबेला जाळलाय. माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली तिनं. सुमे, काय केलं असतंस तू मुंबईला जाऊन? हा, अरे आतापर्यंत 5-10 फिल्म केल्या असत्या मी, मोठी सुपरस्टार झाले असते, पण या रमामुळं काही झालं नाही. तिचं काय चालू आहे ना ते आता नाही हुडकून काढलं ना तर बघ मग. हे बघ, तिचं काही चालू असलं ना तर चालू दे. ती तिचं काम करते, वाड्यावर जाऊन तिथल्या लोकांच्यात मिळून मिसळून राहते. तुला काय प्रॉब्लेम आहे? जगू दे की तिला सुखानं. आणि तुझी तर मजाच चालली की तिच्या पैशांवर. हा, ती तुला पाहिजे ते बनवून देते खायला, पाहिजे ते बाहेरनं आणून देते, कुल्फ्या आणून खायला घालते, कपडे देते. हा, तुला काय प्रॉब्लेम आहे का? एक मिनिट, तू का तिची एवढी बाजू घेतोय रे? हा, रमा हे जे काय रंग उधळते त्या सगळ्या मागे तुझीच पूस आहे का? सुमे, तू हे सगळं उचल आणि निघ. काय हे तुझं सामान आहे, आत्ताच्या आत्ता उचलायचं आणि तुझ्या घरी जायचं. मी नाही उचलणार, नाहीतरी मला अशा अवस्थेत काय उचलायचं नाही. तू अशी नाही ऐकणार. धर चल, निघ, चालू पड. ए, तू कोण आहे रे मला सांगणारा? हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. तुझा जेवढा हक्क आहे ना तेवढा माझा पण आहे. मला हवं तेवढं इथे राहीन मी. रमा, काय ग अजून त्याच विचारत आहेस वय? जाऊ दे, माझ्या डोक्यातनं विषय काढून टाकलाय, तू पण तुझ्या डोक्यातनं विषय काढून टाक. नको विचार करू. बर, मी भाजी निवडायला घेते आणि त्याच्यानंतर चपात्याचं बघते. तू इथला आवडशील ना? होय. काय ग, तिथला आवडशील ना? चालतंय ना? होय, चालेल. पण मामी, काय ग? ते काय ना, मी दूध तयार करून ठेवलंय. त्या काम करण्याआधी जरा दूध देऊन येते का छोट्या मालकांना? अगं आधी नाही का सांगायचं? दे. पण तू का नाही जाणार आहे? अगं, मला छोट्या मालकांसमोर नाही जायचंय. छोटे मला काही बोलले का? तुला रागवले का? तुझ्यातनं काही चूक झाली का? अगं नाही, तसं काही नाहीये. मला कोणाही समोर जायची इच्छा नाहीये बघ, म्हणून म्हटलं तू जा ना, मी नाही जात. आलं लक्षात माझ्या. तुम्ही जे काही वागले त्यामुळे तिथे जायची लाज वाटते ना तुला? जा, मी जाते. हा पिंट्या दादा अचानक रमाची इतकी का बाजू घ्यायला लागलाय? आणि काय म्हणाला तो? असेल रमाचं प्रकरण तर असू दे. म्हणजे खरंच तर तसं नसेल ना? कुठंतरी पाणी मुरतंय बर का. आता हे सगळं उचकटून काढलंच पाहिजे. रमा, तू माझं स्वप्न मोडलं ना, आता तुझं स्वप्न मोडायची वेळ आली. तुझ्या पायाखालची जमीन अशी तापवते ना की जिथं पडशील तिथं पाय भाजतील तुझे.
तुझे हसणे चांदण्याचे जरा अन तुझे बोलणे पावसाला कळे. तुझ्याच साठी कथान कविता, तुझ्याच साठी कथान कविता, तुझ्या फक्त असण्याचे हे सोहळे. तू तुम्ही ते दुधाचे बदाम आणले जे बदामाचं दूध आणले. हा हा ठेवा 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 ठेवा. प्रतापराव, काय करताय तुम्ही? आपण कोण आहोत, कुठे आहोत, घरात कोण कोण आहे याचं जरा भान ठेवा. नाही, आई आणि रमा बरोबर बोलत होत्या. आता जरा जबाबदारीने वागायला हवं. नाही, इथून पुढे कुठलीही चूक होता कामा नये. जरा जपूनच.